मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि लाखोंच्या संख्येनं मराठा समाज अखेर मुंबईमध्ये दाखल झालाय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या राज्य सरकारनं जरांगे पाटील यांना गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईत आंदोलन करू नका म्हणून विनंती केली. परंतु जरांगे पाटील त्यांच्या मागण्यावर ठाम राहिले. त्यानंतर उच्च न्यायालयानं त्यांना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारली. त्यानंतरही जरांगे पाटील मुंबईकडे निघालेच. त्यानंतर त्यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यानंतरही जरांगे पाटील निश्चयावर ठाम राहिले आणि आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी सरकारला निक्षून सांगितलंय. आणि अखेर जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईमध्ये येऊन धडकलेच. आता आरक्षण मिळेपर्यंत उठायचं नाही असं जरांगे पाटील म्हणत असल्यानं सरकारसाठी आरक्षणाविषयी निर्णय काय घ्यायचा आणि जरांगे पाटील यांचं आझाद मैदानातील आंदोलन संपवायचं कसं अशी इकडं आड तिकडं विहीर अशा प्रकारची सरकारसाठी स्थिती झाली. आता सरकार काय काय करू शकतं या संबंधीच्या शक्यता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून तुमचं मत मांडा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा आपल्या समोर आहे. यापूर्वीची त्यांची आंदोलनं आपण पाहिलेली आहेत. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात आपल्यापैकी अनेकांची मतं वेगवेगळी असू शकतात, परंतु एक बाब आपण सर्वांनी पाहिली आहे आणि त्यावर आपल्यापैकी बऱ्यापैकी लोकांचं एकमत होऊ शकतं. ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील जे आंदोलन करीत आलेत त्यातून त्यांचा जो दृढ निश्चय दिसला आहे तो कमालीचा आहे. आणि हीच बाब आताही मुंबईच्या आंदोलनाबाबतीत दिसली आहे. राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी येऊ नयेत म्हणून अनेक प्रयत्न केले. जरांगे पाटील मुंबईला निघण्यापूर्वी त्यांच्या आणि सरकारमध्ये व विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलेलं आपण पाहिलं. फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांच्या भाषेचा स्तर हा घसरल्याचा आपल्याला दिसलं आणि त्यानंतर भाजपाचे नेतेही जरांगे पाटील यांना भिडायला लागले. हे सगळं होत असताना उच्च न्यायालयानं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत येणाऱ्या आंदोलनाला किंवा तिथं होणाऱ्या आंदोलनाला परवानगीच नाकारली. याची बातमी आपल्या समोर आली. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील मुंबईला जाण्याच्या निर्णयावरती ठाम दिसले. जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आणि सोबत लाखो मराठे पावसाची रिपरिप सुरू असताना आले. आता सरकारनं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या आझाद मैदानातील आंदोलनाला एक दिवसाचीच परवानगी दिलेली आहे आणि केवळ 5,000 लोकच तिथं आंदोलन करतील असा आदेश असताना लाखो मराठा समाज हा मुंबईमध्ये आलेला आहे. अजूनही हजारो मराठे बांधव हा आंदोलनाच्या ठिकाणापासून 5 ते 10 किलोमीटर दूरवर आहे. प्रचंड ट्रॅफिक जाम आहे आणि अनेक मराठा बांधव आंदोलन स्थळी त्यामुळे पोहोचूच शकत नाहीये. आता सरकारची मोठी कसोटी आहे. सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाला समोर करत आहे आणि हे आंदोलन आता प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील मुद्दा असल्याचं सांगत आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे. सरकारच्या वतीनं आरक्षण देण्यासाठी आपण सकारात्मक आहे, परंतु त्यावेळी ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही हे देखील पाहावं लागेल आणि मराठा समाजालाही न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा लागेल. आतापर्यंत जेवढी सरकार महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत त्यामध्ये आमच्या सरकारनंच मराठा समाजाला सर्वाधिक न्याय दिलेला आहे. विरोधकांनी त्यांची पोळी या आंदोलनावर भाजू नये, तर त्यांचं असं केलं त्यांनी असं तर त्यांचं तोंड भाजेल असं देखील मुख्यमंत्री म्हणतात. परंतु एक बाब इथं लक्षात घ्या, आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी व आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केलेली आहे आणि ती ठोस निर्णय आरक्षणाविषयी घेणार आहे. पण ते होणार आहे का असा प्रश्न इथं आहे. कारण जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहे आणि आरक्षण घेऊनच मुंबई सोडायचे असं ते म्हणतात. मागच्या वर्षी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा मोर्चा मुंबईला आला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. ते नवी मुंबईमध्ये गेले आणि जरांगे पाटील यांना एक अध्यादेश दिला, पण त्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द नसल्याचं जरांगे पाटील आणि आंदोलकांना नंतर लक्षात आलं आणि सरकारनं फसवणूक केल्याची भावना त्यांची झाली. पुन्हा आंदोलन सुरू झालं आणि आता अशी फसवणूक शब्दांचा खेळ हा चालणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात. म्हणून राज्य सरकारसाठी आरक्षणावर निर्णय घेणं खूप अवघड होऊन बसलंय.
आणि आरक्षणासारखा अतिशय महत्वाचा, गंभीर आणि गुंतागुंतीचा निर्णय इतक्या घाईघाईमध्ये होणं सरकारला शक्य होणार नाही. मग जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठ्यांचं सुरू असलेलं हे मुंबईतलं आंदोलन कसं संपवायचं, हा खरा प्रश्न आहे. आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी असली तरी जरांगे पाटील व मराठा समाजावर कारवाई करून आंदोलन चिरडण्याचा जर प्रयत्न झाला तर तो सरकारसाठी धोक्याचा असेल. त्यातून प्रक्षोभ निर्माण होऊ शकतो व परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. महाराष्ट्रामध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे आंदोलनासाठी काही अटी शर्ती टाकून आणखी काही दिवसांची परवानगी ही दिली जाऊ शकते. मुळात आरक्षण हा विषय केंद्र सरकारशी निगडीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करायला सांगतील का, हे देखील आता पाहावं लागेल. कारण हा निर्णायक क्षण आहे. आंदोलनाच्या काळातच निर्णय करणं सरकारला कितपत शक्य आहे आणि ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर मनोज जरांगे पाटील पुढचा निर्णय काय घेणार हे देखील अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. जरांगे पाटील यांना वेळोवेळी फारसा प्रतिसाद मिळणार नाही आणि यावेळी तो निर्णय अंमलामध्ये येईल की नाही असं वाटत होतं, असं कायच होतं. परंतु तसं झालं नाही. त्यांच्यासोबत लाखो मराठी मुंबईमध्ये आलेले आहेत. अजूनही मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये येऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणखी एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे ईस्टर्न फ्रीवे, अटल सेतू यासह दक्षिण मुंबईमध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते हे फुल आहेत, जाम आहेत. या भागातली वाहतूक ठप्प आहे. त्यामुळं मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईतल्या लोकांचं दैनंदिन जीवन सुरळीत कसं होईल याकडेही सरकारला लक्ष द्यावं लागेल. ही सर्व परिस्थिती पाहता सरकारला जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी वेळ दौडून उपयोग नाही. खरं तर जरांगे पाटील अंतरवाली सराटीत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारचं एक शिष्टमंडळ पाठवून चर्चा करायला हवी होती. त्यावेळी जरांगे पाटील यांना हलक्यात घेणं आता सरकारच्या अंगलट आल्याचं स्पष्टपणे दिसतंय. अंतरवालीमध्येच चर्चा केली असती आणि ओएसडी पाठवण्याऐवजी कॅबिनेट मंत्र्याचं शिष्टमंडळ किंवा नियुक्त केलेली ही समितीच तिकडे गेली असती तर हे प्रकरण इतकं मोठं झालं नसतं. आता मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होणार आहे आणि कारवाई करायला गेले तर आंदोलन चिघळणार आहे, अशी स्थिती होऊ शकते. सरकार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन खुश करायला गेलं तर ओबीसी समाज नाराज होणार आहे. हे स्पष्ट असल्यानं निर्णय काय घ्यायचा या तिढ्यात फडणवीस सरकार अडकल्याचं दिसतं. इकडं आड तिकडं विहीर असं दिसत असल्यानं यातून चाणाक्ष मुख्यमंत्री असलेले फडणवीस हा कसा मार्ग काढतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.